राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर. आपलं आर आर नंदीग्राममध्ये हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रामध्ये जी एक रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे की आजपर्यंत एवढ्या जागा कोण्याच पक्षाला मिळाल्या नाहीत. आणि असं पाहता पाहता दिसते की विरोधी पक्षात असलेले बरेचसे आमदार हे भारतीय जनता पार्टीत येऊन मिसळतील अशी शक्यता आहे. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा. सुप्रियाचे डोळे उघडून पाहता अकेला देवेंद्र फडणवीस क्या कर सकता है, क्या ना कर सकता, क्या कर सकता है ये देख लिया आपने. तर देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तर लक्षातच राहील, पण त्यांनी केलेला नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग हा इतिहासामध्ये त्यांच्या नावाने आठवणीने राहील की आपल्या काळामध्ये केलेलं सगळ्यात मोठं जे कार्य आहे त्यांनी ते नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग आहे. सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचा आणि आपल्या कार्यकाळातच पूर्ण केलेला. म्हणजे पहिले कसं होतं, घोषणा करायची विसरून जायचं, पण तसं नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या गव्हर्नमेंटचा असं उद्देश आहे की घोषणा करायची ती पूर्ण करायची. कोणतंही काम अर्धवट सुटलेलं नाही किंवा पूर्ण झाले अपूर्ण राहिले, पूर्ण झालं नाही असं झालं नाही. केंद्रामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी 10 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता. तसं आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच राहिले नाही, आता पदच राहिले नाही. कारण तेवढेसुद्धा आमदार निवडून आणू शकले नाहीत विरोधी पक्षाचे. देवेंद्र फडणवीसच्याबद्दल खूप काही बोललं गेलं, त्यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप करण्यात आले, पण देवेंद्र फडणवीस यांनी कधीही आपली धैर्य, क्षमता आणि आपला तोल तुटू दिलेला नाही आहे. फार स्थितप्रज्ञ असणारा माणूस आहे आणि खूप हुशार आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणात आजपर्यंत एकच नाव घेतलं जातं, शरद पवार, पण त्यांच्यापेक्षा चांगला उच्च प्रतीचा आणि एक स्टँडर्डप्रमाणे वागणं, कोणाचाही दुस्साहस करायचा नाही, कोणाची दुश्मनी नाही, पण आपल्याला जे करायचे ते करून दाखवायचे, न सांगता की मी हे करणार आहे असं नाही, बरोबर करून दाखवणार असतो. आणि या माणसाच्या प्रगल्भेबद्दल खरंच कौतुक आहे की या एकट्या माणसानं महाराष्ट्रामध्ये किमया केली आहे, कमाल केली आहे. कधीच न बोलता निवडणुकीच्या अगोदर लोकांना वाटत होतं की युती 160 ते 70 जागा घेईल, पण जवळपास पूर्ण पक्ष म्हणजे 288 जागा BJP आणि युतीला मिळायची अशी शक्यता झाल्यासारखं वाटते. काही वर्षामध्ये विरोधी पक्षात कोणी राहील की नाही असं दिसते. कारण आजच विरोधी पक्षात निवडून आलेले आमदार जे शिवसेनेचे आहेत ते शिंदे गटाशी संपर्क साधत आहेत. बऱ्याच अपक्षांनी तर BJPला जाहीर पाठिंबा दिला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे जे आमदार निवडून आले आहेत ते सुद्धा आता अजित पवारशी संपर्क साधत आहेत. म्हणून काही दिवसानंतर आपल्याला विरोधी पक्ष दिसणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल हा फार महत्त्वाचा आहे आणि हा भारताच्या पुढील इतिहासाची टर्निंग पॉईंट आहे. हरियाणानंतर महाराष्ट्रात झालेला भाजपचा विजय हा फार गौरवपूर्ण आहे. आणि यापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत यात शंका नाही. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा मोठ्या प्रमाणात विकास करेल. मोठे बरेच प्रोजेक्ट त्यांच्या हातावर आहेत आणि अजूनही काही
करण्याची त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्राचा विकास केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस राहणार नाहीत आणि आपला संयम, आपला निर्णय, आपली भाषणाची जी उत्कृष्ट शैली आहे ती कधी खालच्या दर्जावर आलेली नाही आणि येणारे नाही आहे. कारण की त्या माणसावर झालेले संस्कार महत्त्वाचे. त्यांच्या घरीच RSSचे कार्यवाहक होते त्यांचे वडील आणि त्या काळामध्ये त्यांना झालेले संस्कार हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत.